ओम नमो भगवते वासुदेवाय. मलमास, पुरुषोत्तम मास, धोंड्याचा महिना, अधिक महिना अशा नावाने प्रचलित अधिक मासासंदर्भात आपण आज माहिती घेणार आहोत. अधिक म्हणजे जास्त, वाढीव. असा वाढीव महिना हिंदू पंचांगानुसार दर 3 वर्षांनी येत असतो. सौर वर्षात 365 दिवसांचं एक वर्ष असतं, तर चांद्र वर्षात 354 दिवसांचं एक वर्ष असतं. जगात कुठे सौर वर्षानुसार कालगणना होते, तर कुठे चांद्र वर्षानुसार कालगणना होते. भारतात मात्र या दोन्हीचा ताळमेळ राखून हिंदू कालगणनेचं पंचांग तयार केलं जातं. म्हणून 365 व 354 यातील दरवर्षीचा 11 दिवसांचा फरक तिसऱ्या वर्षी 33 दिवसांचा होऊन हा 33 दिवसांचा एक अधिकचा वाढीव महिना येतो. म्हणजे ज्या वर्षी अधिक मास त्या वर्षी 13 महिन्यांचं वर्ष. यावर्षी ज्येष्ठ महिना अधिक मास म्हणून आलेला आहे, जो 17 मेला सुरू होऊन 15 जूनपर्यंत असेल. म्हणजे यावर्षी 2 ज्येष्ठ मास आले आहेत, एक अधिक ज्येष्ठ आणि दुसरा निज म्हणजे मूळ ज्येष्ठ. सूर्य म्हणजे सर्व सजीव सृष्टींची प्राण ऊर्जा व ऊर्जा स्तोत्र. सूर्याच्या गतीमुळे दिवस उगवतो आणि मावळतो. हिंदू पंचांगानुसार सूर्यदेवता वर्षाच्या 12 महिन्यातील प्रत्येक महिन्यात वेगवेगळ्या राशीत प्रवेश करत असते. परंतु या अधिक महिन्यात मात्र सूर्य कोणत्याच राशीत प्रवेश करत नसल्यामुळे आणि प्रत्येक महिन्याची एक विशिष्ट देवता महिन्याचा स्वामी असतो, पण अधिक महिना स्वामीहीन असल्याकारणाने या महिन्यात लग्न, मुंज, ग्रहप्रवेश असे कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य केले जात नाही. म्हणून सर्व प्रकारच्या शुभ कार्यासाठी हा महिना निषिद्ध मानला गेला आहे. निषिद्ध म्हणजे निरुपयोगी, बिनकामाचा, दगडाप्रमाणे, धोंड्याप्रमाणे. म्हणूनच याला धोंड्याचा महिना असेही म्हटले जाते. या संदर्भात एक कथा सांगितली जाते ती अशी: धोंड्याचा मास, मलमास म्हणून संबोधल्या जाणाऱ्या आणि स्वामीहीन असलेल्या या महिन्याची फार निंदा होत असे. तेव्हा या महिन्याने भगवान विष्णूकडे धाव घेतली आणि आपली व्यथा सांगितली. तेव्हा भगवान विष्णूंनी या महिन्याचे दायित्व स्वीकारले आणि जो भक्त या महिन्यात माझे श्रद्धेने पूजन करेल, आराधना उपासना करेल, त्याच्यावर माझी सदैव कृपादृष्टी राहील, असे मलमासाला वरदान दिले. आणि यापुढे या महिन्याला मलमास न म्हणता पुरुषोत्तम मास म्हटले जाईल असे वचन दिले. अशा प्रकारे भगवान विष्णूंनी या महिन्याला इतर सर्व महिन्यापेक्षा अधिक महत्त्व देऊन आपल्या भक्तांना अधिक पुण्य संचय करण्याची संधी प्राप्त करून दिली. आणि तेव्हापासून सर्व दृष्टीने श्रेष्ठ भगवान विष्णूंनी स्वामित्व स्वीकारलेला, भगवान विष्णूंना समर्पित हा महिना धार्मिक आध्यात्मिक दृष्टीने शुभ असा अधिक मास म्हणून प्रचलित झाला. आता या महिन्यात काय करावे आणि काय करू नये हे पाहूया. आधीच उल्लेख झाल्याप्रमाणे कोणतेही शुभ कार्य न करता या महिन्यात जास्तीत जास्त प्रमाणात भगवान विष्णूंची आराधना उपासना करावी. अधिक मास पोथी, भागवत कथा, विष्णू सहस्त्रनाम, हरिपाठ, श्रीसूक्त, पुरुष सूक्त इत्यादीचे श्रवण अथवा पठण करावे. विष्णूंच्या कोणत्याही रूपाचा मंत्र जप करावा. तीर्थस्नान, गोपूजन इत्यादी करावे. आपली शारीरिक परिस्थिती पाहून व्रतवैकल्य करावीत आणि आर्थिक परिस्थिती पाहून दानधर्म करावा. आपल्याकडे जावयाला व लेकीला लक्ष्मी नारायण स्वरूप मानलं जातं. म्हणून या महिन्यात विष्णू स्वरूप जावयाचंच फक्त आदरातिथ्य न करता सोबत लक्ष्मी स्वरूप लेकीचंही आदरातिथ्य करून जमेल झेपेल यानुसार कपडे, धातू, जाळीदार पदार्थ यांचं वाण द्यावं. हा महिना 32 महिने 16 दिवस आणि 8 तासानंतर येत असतो. म्हणून 33 महिन्यांच्या 33 वस्तूंचे दान आपल्या ऐपतीप्रमाणे दिले जाते. किमान पहिल्या वर्षी तरी दिले जाते. अर्थात द्यावेच असेही नाही, इच्छा आणि शक्ती पाहून द्यावे. अनारसे, दीपदान केलं तरी चालतं आणि दक्षिणा स्वरूप काही रोख रक्कम जमेल तशी नक्कीच द्यावी. जावयाला वाण देताना अनारसे, बत्तासे, म्हैसूर पाक, घेवर अशा जाळीदार पदार्थाचे 30 आणि 3 या प्रमाणात दान करावे. कारण जाळीदार पदार्थाला असलेली छिद्रे आपल्या आयुष्यातील दोषांचे किंवा पापांचे प्रतीक मानले जातात.
अशा पदार्थाचे दान केल्याने आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या दोषाचे, पापाचे निवारण होते असे मानले जाते. तसेच या पदार्थाच्या छिद्राच्या माध्यमातून आपल्या पितरांना मुक्ती मिळून ते वैकुंठाला जातात अशीही मान्यता आहे. म्हणूनच त्यांना या नरक यातनातून मुक्त करण्यासाठी जाळीदार पदार्थाचे नारायण स्वरूप जावयाला वाण द्यावे, दान करावे. यालाच अपपदान असेही म्हणतात. आणि आपल्या हातून घडलेल्या दोषांची क्षमा मागून प्रार्थना करून हे दान अक्षय राहावे अशी प्रार्थना करावी. कारण श्रद्धा, विनम्रता आणि सेवाभावातून केलेले दान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. या महिन्यात मुलीला चांदीच्या जोडव्याचे वाण किंवा दान दिले जाते. कारण पवित्र, शांत, सात्विक अशा चांदी या धातूची निर्मिती महादेवाच्या नेत्रातून झाली अशी मान्यता आहे. आणि चांदी हा धातू लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, म्हणून लक्ष्मी स्वरूप लेकीला याचं दान द्यावं. याशिवाय लग्नानंतर मुलीच्या अंगावर चढवला जाणारा हा पहिला सौभाग्य अलंकार म्हणून, सौभाग्याचं प्रतीक म्हणून आणि चांदी या धातूचा संबंध शुक्राशी लावला जातो. आणि शुक्र हा प्रेमाचा ग्रह, त्यामुळे लेक जावयाच्या जीवनात सदैव प्रेमाचा बहर राहावा म्हणून जोडवी हा चांदीचा सौभाग्य अलंकार वाण म्हणून दिला जातो. तर आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर चांदी हा धातू ऊर्जावाहक आहे. जोडव्याच्या माध्यमातून जमिनीतील ऊर्जा शरीरात घेतली जाऊन शरीरातील ऊर्जेचा समतोल राखला जातो. असा अनेक रूपाने श्रद्धा आणि भक्तीने पाळला जाणारा हा अधिक मास. अधिक मासाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.